माधवपूर नावाच्या गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्यांना गावात सर्वजण आप्पा म्हणायचे. आप्पा दिवसभर शेतात मेहनत करून आपला संसार चालवत असे. त्यांना राजू, मदन आणि मोहन अशी 3 मुलं होती. तिघेही शरीराने मजबूत होते, पण खूप आळशी होते. आप्पांना आपल्या मुलांच्या भविष्याची खूप चिंता वाटत होती. एके दिवशी आप्पांना एक युक्ती सुचली. आप्पांनी मुलांना बोलावले आणि सांगितले की आपल्या शेतात एक खजिना लपलेला आहे. हो, पण शोधायला हवा. चला शोधूया. एकत्र काम केल्यास सापडेल. हे ऐकताच तिन्ही मुलं आनंदाने खजिना शोधायला शेतात निघाले. राजू एका टोकापासून, मदन दुसऱ्या टोकापासून आणि मोहन मधोमध खोदू लागला. पण खूप शोधूनही त्यांना खजिना सापडला नाही. ते निराश झाले. ते आप्पा जवळ आले व म्हणाले, आम्ही खूप शोधले, पण खजिना सापडत नाही. तेव्हा आप्पा म्हणाले, तुम्ही शेत चांगले नांगरले आहे. आता आपण पिके पेरूया. मुलांना समजले की आपण कामाला लागावं, म्हणून आप्पांनी सर्वांना खजिन्याचे सांगितले. मग आप्पांनी व मुलांनी मिळून शेतात पेरणी केली. काही दिवसांनी शेत हिरव्या पिकांनी बहरून गेले आणि भरघोस उत्पन्न मिळाले. तेव्हा आप्पा हसून म्हणाले, मुलांनो, कष्ट हाच खरा खजिना आहे. तर मग या गोष्टीतून आपण शिकतो, कष्टाचे फळ नेहमी गोड असते.